नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे प्रियंका बोडके नामक महिला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्याने प्रसूतीकरिता रुग्णालयात दाखल झाली। मात्र तिला असहनीय प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिने व तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरला शस्त्रक्रिया करण्याची मागणी केली। मात्र तिथे हजर असलेल्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याची कुठलीही गरज नसून सामान्य प्रसूतीची वाट बघा, प्रसूतीसाठी दाखल महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले। दरम्यान बाळाची पोटातील हालचाल सुरू झाल्याने तेव्हा डॉक्टरांनी प्रियंकाला शस्त्रक्रिया गृहात नेले असता शिल्पाने एका गोंडस बाळाला जन्म दिला। मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। दरम्यान वेळेमध्ये शस्त्रक्रिया न झाल्याने हे बाळ मृत पावले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या डॉक्टरांवर कठोरात कठोर शासन करून यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील नातेवाईक करत आहेत। बबन मुरलीधर बोडके ताळवाडे, माझी सून प्रियंका सुनील बोडके हिला काल दवाखान्यात ॲडमिट केलं। तिचे 9 महिने 9 दिवस पूर्ण भरले होते आणि ती काळा द्यायला लागली 2 वाजेपासून। तर म्हणून आमच्या माईला म्हणा, अहो हिचं सिजर करा। 8 महिन्याच्या महिलांचं सिजर होतं, 9 महिने 9 दिवस झाले। डॉक्टर म्हणा तुम्ही येडेत, ती नॉर्मल होणार आहे, आम्ही सिजर करू शकत नाही। रात्री 9 वाजता ती डिलिव्हरी होताना त्यांनी खूप काळा दिल्या, तिचे हाल केले आणि बाळ 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 मृत अवस्थेत बाहेर आलं। आता असं आणि कोणावर नाही, या डॉक्टर टीम कठोरात कारवाई झाली पाहिजे, नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। माझं नाव आशा रवींद्र आपसुंदे, मी जांबुटके गावची आहे। माझी मुलगी तळवडा इथे दिलेली होती। तिला तिच्या घरच्या माणसांनी त्र्यंबकेश्वर इथं ॲडमिट केलं। तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचं वजन जास्त आहे आणि मुलीची येण्याची वाट कमी आहे, म्हणून तुम्ही सरकारी सिव्हिलला दवाखान्यामध्ये न्या आणि तिचं सिजर करा। म्हणून आम्ही तात्काळ तिला इथं हलवलं, इथं आणलं, इथं ॲडमिट केलं आणि आम्ही डॉक्टरांना ते म्हणे नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणून 12 वाजेपर्यंत वाट बघितली आणि तिथून वारंवार आम्ही म्हणत होतो की आम्ही पुरीला सिजर करा। त्यांनी काय सांगितलं आम्हाला का ती नॉर्मल होईल, कशाला तुम्ही दुखणं करून घेत्या। आम्ही थांबून घेतलं। आम्ही त्यांना रवरव म्हणायचो, अहो आमच्या पुरीची तशी कोत राहिली नाही, तुम्ही तिचं सिजर करा। त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही। त्याने शेवटी रात्री काय केलं, आम्ही 2 जणी होतो, आम्हाला बाहेर काढून दिलं आणि मी खिडकी तिकडे दाराच्या दरवाज्यामध्ये उभी राहिले ते त्यांनी डॉक्टरने ना डायरेक्ट तिचं पोट दाबले गेलं आणि त्यांच्या संगत 4-5 जणी सिस्टरनी होत्या, त्यांनी पण तिचं खूप हाल केलं। आम्ही धाबा मारत होत्या, आम्ही ते पण ऐकलं। डॉक्टरला सांगितलं सिजर करा तर त्यांनी मला हे सांगितलं का पैसे लागतील। एक मराठा समाजाची स्त्री दवाखान्यात ॲडमिट होती म्हणून त्यांनी एक मराठा समाजाची एकच स्त्री तिथं दवाखान्यामध्ये ॲडमिट होती म्हणून त्यांनी आमच्या मुलीचं सिजर केलं नाही। आमच्यावर अन्याय केला आहे, बाकी दुसरं काही नाही। आमची अशी मागणी आमचं बाळ त्यांनी भरून द्यावा, बाकी काही मागणी नाही। डॉक्टर कारवाई झाली पाहिजे ना आमच्या बाळाला। आमचं बाळ पण असं करायला नव्हतं लागत। आमचं 3 किलो वजन आहे, बाळ भरलं। केली हो, नाही बोलले ते म्हणे काय म्हणलं पैसे लागत आहे, ती नॉर्मल डिलिव्हरी होईल, कशाला दुखणं करते म्हणे तिला। तिचं काय हो त्या डॉक्टरांचं नाव अजित जाधव। तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सचिन औफाड, नाशिक।